सलग 2 दिवस आणि 2 पालख्या. 7 जुलैला संत तुकोबारायांची तर 8 जुलैला संत ज्ञानेश्वर माऊलींची. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया संत तुकाराम महाराजांच्या पूर्ण पालखीचा मार्ग. तर 7 जुलैला देऊच्या मुख्य मंदिरातून पालखीचं प्रस्थान होईल. 8 जुलैला पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिराकडून निघेल. 9 आणि 10 जुलै रोजी पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानंतर पालखी येईल 11 जुलैला लोणी काळभोरला. त्यानंतर 12 जुलैला यवत. त्यानंतर 13 जुलैला वरवंड. त्यानंतर 14 जुलैला उंडवंडी गवळ्यांची. त्यानंतर 15 जुलै रोजी बारामती शारदा विद्यालयामध्ये. त्यानंतर पुढे 16 जुलैला संसरला आणि 17 जुलैला पालखी येईल बेलवडीला, जिथे रंगतं पहिलं रिंगण. त्यानंतर 18 जुलैला इंदापूर येथे होईल दुसरं गोल रिंगण. त्यानंतर 20 जुलैला पालखी येईल अकलूजला, जिथे तिसरं गोल रिंगण होईल. यानंतर 21 जुलैला पालखी येईल बोरगाव माईनगर मध्ये, जिथे पहिलं उभे रिंगण होईल. त्यानंतर पुढे 22 जुलैला तोंडले भोंडले इथे धावा सोहळा होईल. यानंतर 23 जुलैला वाखरी तळ बाजीराव विहिरीजवळ उभे रिंगण होऊन पालखी 24 जुलैला पोहोचेल पंढरपूरमध्ये. यानंतर विठ्ठलाच्या चरणी विसावा, पादुकांची आरती आणि अंतिम उभे रिंगण होऊन प्रदक्षिणा पूर्ण होते. जर तुम्हाला हे वेळापत्रक पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये काही टाईप करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता.